नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल NNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. काल मुंबईला उसटणे मैदानात धमाका धुरळा राडा सगळा झालाय. जबरदस्त अशा बिनजोडच्या शर्यती काल आपल्याला पाहायला मिळाल्या आहे. त्यातली एक जबरदस्त अशी बिनजोड ती म्हणजेच की कंदुरीचा राजा. राजा आपल्या उर्मिलाताई गायकवाड यांचं काळीज राजा, ज्यालाच की कंदूरचा राजा म्हणून पण ओळखतो राजा, आणि हरण्या 4142 विरुद्ध जी गाडी होती ती म्हणजेच की आपले मिलिंद शेठ, भुंगा बैलाचे मालक मिलिंद शेठ यांचा भुंगा, आणि त्यांच्या जोडीला होता सैराट. म्हणजे मुंबईमधली आत्ताची तरी अपराजित अशी जोडी म्हणून जिला ओळखला जातो तो म्हणजेच की भुंगा आणि सैराट विरुद्ध राजा आणि हरण्या. जबरदस्त काल बिनजोडची शर्यत झाली. खतरनाक राडा झालाय. आणि या शर्यतीमध्ये जसं की सगळ्यांना माहिती आहे की ज्या मैदानात जातो भुंगा तिथं घालतो दांगा. भुंगा आणि सायराट यांनी दुरळा करत तिकडच्या साईडला विजय मिळाला आणि गोलालाचे मानकरी झाले. काल अजून एक मोठी घोषणा अशी झाली, एक ऐतिहासिक अशी नोंद झाली, ती म्हणजेच की भुंगा आणि मथुर हे दोघं एकत्र आले तर लवकरात लवकरच आपला बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातो सगळ्यांचं काळीज, राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचं काळी, तसंच आपल्या सगळ्यांचं काळीज म्हणजेच की मथुर आणि भुंगा हा लवकरच काहीच दिवसांमध्ये ही गाडी एकत्र येणार आहे आणि एकत्र पाळणार आहे. खूप म्हणजे खूप ही मोठी गोष्ट आहे. आपले मिलिंद शेठ आणि शुभम दादा यांनी कालच जाहीर केले, आणि कारण का ती दोन्ही पण बैल संगतीलाच उभी होती ह्याच्यावरनं स्पष्टच झाले की सगळ्यांचं जे स्वप्न आहे डोळ्याचं पारणं फेरणारं जे क्षण आहे तो म्हणजेच की भुंगा आणि मथुर एकत्र येणार आहे, येणार आहे, येणार आहे. लवकरच भुंगा आणि मथुर एकत्र पाळणार आहे आणि लय मोठा धमाका होणार आहे, कारण का त्यांच्या विरोधात जी गाडी पाळणार आहे ती पण खूप मोठी असणार आहे अशी आपण आशा व्यक्त करतो. आणि लोकांचं तसंच प्रेक्षकांचं जे मत आहे, जे मिलिंद शेटनं कालच सांगितलं की सगळ्यांना लवकरात लवकर भुंगा आणि मथुर आपल्याला एकत्र पाहता येणार आहे. सगळ्यांना माहिती आहे की भुंगा पब्लिकनं पळतो, दुरळा करतो. भुंगा डावीनं झोपला जातो आणि सैराट आतनं पाळलेला उजवीनं, म्हणून उजवीनं पाळणार मथुर आणि डावीनं पाळणार भुंगा. किंवा जरी पब्लिकनं उजवीनं घातला मथुर तरी आतनं भुंगा हा पळू शकतो, काही टेन्शन नाही. दोन्ही पण पब्लिकची बैल आहेत. अहो कुठली पण बाजू धरा ना, उजवी धरा नाहीतर डावी धरा, कुठली पण धरा, ही गाडी दुरळा म्हणजे दुरळाच करणार. दोघं पण बिनजोडचे बादशाह. भोंगा पण लय खतरनाक पैकी आत्ता पळतोय, आत्ता सीझन तर तो गाजवतोय. आणि मथुरला तर जवानीच आली आहे, त्यामुळं सुट्टी नसते. राडा म्हणजे राडाच होणार. आणि हीच आशा अपेक्षा आहे की लवकरात लवकर पळावे ना आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा क्षण आपल्याला पाहता मिळावा, आणि लवकरच ही आपली इच्छा पूर्ण होणार आहे. राडा आणि दुरळा जाळ दूरसंगच होणार आहे आता.